नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. परिवहन दिलं तिकीट दरवाढीचे संकेत. ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा, हप्तेबाजीमुळे कारवाईला खीळ आणि विधान परिषदेत बहुजन विकास आघाडीला मिळणार उमेदवारी. गेल्या 10 दिवसात पेट्रोलच्या किमतीत 8 रुपयांची तर डिझेलच्या किमतीत 7.5 रुपयांची वाढ झाली आहे. याचा फटका आता एसटी महामंडळाला सुद्धा बसतोय. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या खर्चात वाढ झाल्याचं सांगताना तिकीट दरवाढीचे संकेत दिलेत. मात्र सद्यस्थितीला दरवाढ करण्यात आलेली नाही असंही स्पष्ट आहे. सध्या एसटी महामंडळाकडून डिझेल बचतीसाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येते. डिझेल बचतीचं उद्दिष्ट ठरवण्यात आल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली आहे. परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की डिझेल आणि पेट्रोल बचतीसाठी एसटी महामंडळाकडून योजना तयार करण्यात आल्यात. चालकाच्या चुकीच्या पद्धतीमुळे प्रति लिटर 10 किलोमीटरपेक्षा कमी गाडी धावत असेल तर वाहन चालकांना योग्य प्रशिक्षणाच्या सूचना केल्या जात आहेत. तिकीट दरवाढीबाबत विचारलं असता मंत्री सरनाईक म्हणाले की डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढतायत. डिझेल वाढीनं एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झालाय. एसटी महामंडळाला 310 कोटींचं नुकसान वर्षाला होणार आहे, ते सहन करता येणार नाही. डिझेलचे दर अजूनही स्थिर नाहीत. उद्या त्यात आणखीन वाढ होण्याची किंवा कपात होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत आम्ही राज्य सरकारला ज्या सूचना करतोय त्यानुसार अंमलबजावणी करतोय. भविष्यात अशीच वाढ होत राहिली तर एसटी महामंडळाला भाडेवाढीशिवाय पर्याय राहणार नाही, ही वस्तुस्थिती असल्याचं मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं. ठाणे शहरातील अनेक गृहसंकुलं अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कोंडीत अडकली असून त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या व्यवसायात कोट्यावधींची हप्तेबाजी होत असल्यानं या फेरीवाल्यांवर कठोर आणि ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय. या प्रकरणी संबंधित पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना असल्याची माहिती त्यांनी दिली. कोबड येथील भाजपाच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात लोकउपवन आणि प्रताप सिनेमा परिसरातील गृहसंकुलांमधील रहिवासी उपस्थित होते. लोकउपवन गृहसंकुलातील सुमारे 500 रहिवाशांनी सह्याद्रीशी फेरीवाल्यांच्या जाचाबद्दल निवेदन दिलं. गृहसंकुलाच्या प्रवेशद्वारासमोरच फेरीवाल्यांनी गरडा घातल्यानं रहिवाशांना बाहेर पडणं मुश्किल झाल्याचं रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले. तर दुसरीकडे प्रताप सिनेमा परिसरातील 5 सोसायट्यांसाठी असलेला खासगी रस्ता देखील अनधिकृत फेरीवाल्यांनी ग्रस्त झालाय. याबाबत माध्यमांशी बोलताना केळकर म्हणाले की अनधिकृत फेरीवाल्यांच्या व्यवसायात कोट्यावधींची हप्तेबाजी होत असल्यानं इतर शहरातील फेरीवालेही ठाण्यात बेकायदेशीरपणे व्यवसाय करत आहेत आणि संबंधित प्रशासनाकडूनही ठोस कारवाई होत नाही. या फेरीवाल्यांमुळे सामान्य नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून भविष्यात गावदेवी अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पालिका, पोलीस आणि वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं मोहीम घेऊन कायमस्वरूपी आणि ठोस कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती केळकर यांनी दिली. दरम्यान कार्यक्रमात मफतलाल कंपनीचे कामगारही उपस्थित होते. कामगारांना थकबाकी देण्याबाबतचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडलाय. जागा प्रक्रियेची प्रक्रिया सुरू असून मिळालेल्या पैशातून कामगारांची देणी दिली जातील. तोपर्यंत लढा सुरूच राहील, असं केळकर यांनी स्पष्ट केलं. यावेळेला नगरसेवक सीताराम राणे, माजी उपमहापौर अशोक भोईर, नगरसेवक दीपक जाधव इत्यादी उपस्थित होते. नागरिक आले होते. त्याच्यातले एक 2-3 महत्वाचे विषय की जे सातत्याने अनेक ठिकाणी अनेक लोकांना भेडसावत असतात. त्याच्यातला महत्वाचा माझ्याकडे 500 लोकांच्या सहीने या ठिकाणी लोकउपवन म्हणून सोसायटी आहे. फार मोठी सोसायटी आहे आणि आजूबाजूला देखील भरपूर सोसायटी आहे. यांनी निवेदन दिलंय की आता आम्हाला गेटच्या बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. एवढं त्या ठिकाणी हातगाड्या आणि फेरीवाले बसतात आणि त्याच्यामुळे आम्ही प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्यांशी त्यांच्यासमोरच माझी चर्चा झाली आणि त्यांना आम्ही ठोकून सांगितलेलं आहे की तुमच्याकडनं जमत नसेल तर मग आमची टीम घेऊन आम्हाला उतरायला लागेल आणि त्या ठिकाणी त्यांना हटवायला लागेल. कारण की सामान्य नागरिकांची सुरक्षा, सुविधा ही आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. या ठिकाणी याच्यामध्ये अनेक माफिया आहेत, अनेक हप्तेबाजी आहे. करोडो रुपयाची हप्तेबाजी या ठिकाणी या माध्यमातून चालते.
ठाणे विधान परिषदेतून बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता सगळ्यात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांनी आज बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली. रवींद्र फाटक यांच्या जागी उमेदवार म्हणून बवियाचे क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान रवींद्र फाटक यांनी ठाकूर पुत्रांची भेट घेतल्यानं पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आले. ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. ठाणे विधान परिषदेतून शिवसेनेकडून रवींद्र फाटकही इच्छुक आहेत. वसई विरारमधील बहुजन विकास आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यास फायदा शिवसेनेला होईल. मात्र ठाणे विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक आणि क्षितिज ठाकूर यांच्यातून अंतिम उमेदवार कोण असणार याबाबत एकनाथ शिंदे हे अंतिम निर्णय घेणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्यानं या मतदारसंघांमध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकलेली नाही. अशातच गेल्या 2-2.5 वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येच्या 75% मतदारसंख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली, सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. ठाणे शहरात झेंझीनं रस्त्यावर उतरून आपल्या मनातील खतखत गाणी, मेलेडी वाटप आणि घोषणांमधून दाखवून दिली. ठाण्यातील तरुणांनी पेपरफुटी, बलात्कार, बेरोजगारी या विरोधात एकत्र येत कॉक्रोच आंदोलन केलं. या आंदोलनात मोदी आणि मेलोनी यांची वेशभूषा केलेल्या तरुणींनी मेलोडी चॉकलेटचं वाटप केलं. तर या आंदोलनकांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम रस्त्यावर उतरले. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील तरुणांनी मासुंदा तलावाच्या कट्ट्यावर अनोखं आंदोलन केलं. रॅप सॉन्ग, मोदी मेलोनी, फ्लॅश मॉब इत्यादीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणांचा जोरदार निषेध करण्यात आला. या आंदोलनात पेपर लीक की ये सरकार नहीं चाहिए अब की बार, महंगाई की ये सरकार नहीं चाहिए अब की बार, बेरोजगारी को कौन जिम्मेदार, अदानी अंबानी की सरकार, इनकिलाब जिंदाबाद, पढ़े लिखे हैं बेरोजगार, पेपर लीक के ये सरकार, परीक्षा नहीं व्यापार, बंद करो यह अत्याचार इत्यादी घोषणा तरुणांकडून देण्यात आल्या. तसंच कॉक्रोच पार्टीच्या अनुषंगानं तयार करण्यात आलेले रॅप गाणे वाजवून तरुणांनी फ्लॅश मॉब केला. विशेष म्हणजे मोदी आणि मेलोनींच्या वेशभूषेत आलेल्या तरुणांनी चक्क मोदी मेलोनींचा अभिनय करत उपस्थितांना मेलोडी चॉकलेटचं वाटप केलं. या आंदोलनात डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, अभिजित पवार देखील सहभागी झाले होते. त्यांनीही जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. डॉक्टर आव्हाड म्हणाले की भारताचे सन्माननीय सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणांना झुरळ संबोधलं होतं. त्यातूनही कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडियावर जन्माला आली आहे. आपल्या देशात अनेकांना शिक्षण मिळत नाही, ज्यांना शिक्षण मिळतं त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, त्यामुळेच तरुण वैफल्यग्रस्त झालेत. या वैफल्यग्रस्त तरुणांना कॉक्रोच म्हणणं संयुक्तिक नाही. भारतातील जगातील सर्वाधिक युवा शक्ती आहे. या युवा शक्तीचा उद्रेक होईल असं हे भाष्य आहे. भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. परराष्ट्र धोरण पुरतं फसलंय. अशा स्थितीत कॉक्रोच हा तरुणांसाठी केलेला शब्दप्रयोग अंगाशी आलाय. आज कॉक्रोच जनता पार्टीचे 25 मिलियन फॉलोअर्स झालेत. तेवढे कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाहीयेत. यावरून तरुणांच्या मनातील राग दिसून येतोय. मनोज प्रधान यांनी कॉक्रोच जनता पार्टी ही सरकार विरोधातील भावना आहे. हे आंदोलन करणारे तरुण आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत. त्यांनी मदत करण्याची विनंती केली होती. आम्ही त्यांच्या बोलवण्यावरूनच आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलक सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यांच्या भावना या आंदोलनातून सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स वाढतायत, त्यामुळे त्यांचं अकाउंट हॅक कराल, पण डोक्यातील रोष कसा लॉक कराल असा सवाल करण्यात आलाय. तर अभिजित पवार यांनी सनदशीर मार्गानं आंदोलन करणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज केला जातो. बलात्कार विरोधात रस्त्यावर उतरलेल्या तरुणांना गुन्ह्यात अडकवलं जातं. आज तरुण रस्त्यावर उतरलेत. आम्हा तरुणांना झुरळ म्हटलं जातं. उद्या हे कॉक्रोच काय करू शकतात याची झलक दाखवली आहे. हे तरुण आमचे कार्यकर्ते नाहीत, पण त्यांच्या विनंतीवरून आम्ही आंदोलनात सहभागी झालो आहोत. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या वतीनं नगरसेवक यासीन कुरेशी, सुधीर भगत, गजानन चौधरी इत्यादी सहभागी झाले होते.
तरुणाईचा जो राग आहे तो उद्रेक या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे चीफ जस्टिस ऑफ इंडियानी कॉक्रोच असा उल्लेख तरुणांचा केला होता. तरुणांचा कुठेतरी हे बघा, एक मी तुम्हाला सांगतो की चीफ जस्टिस ऑफ इंडिया हिज लॉर्डशिप सूर्यकांतजी यांनी जे काही म्हटलं की कॉक्रोच येथे, हे त्याने का म्हटलंय माहित नाही, पण तरुणांच्या माथ्यात डोक्यात गेलं ते की आम्हाला कॉक्रोच म्हणतं काय. आणि कॉक्रोच हा असा प्राणी आहे की तो कुठल्याही परिस्थितीत जिवंत राहतो. आणि एक लक्षात घ्या, या एका शब्दामुळे देशभरातलं वातावरण बदललं. कॉक्रोच जनता पार्टी कोणाच्या सुपीक डोक्यातनं बाहेर पडली मला माहित नाही, पण 25 कोटी फॉलोअर झालेत, 25 कोटी फॉलोअर. आणि कोणी म्हणेल की त्यांचं अकाउंट ब्लॉक केलं, त्यांना हे केलं, त्याला तुम्ही घाबरवून तर कुठलंच आंदोलन दाबू शकत नाही. जर दाबू शकले असते ते 1942चं आंदोलन गोळ्यांच्या आधारावरती ब्रिटिश दाबू शकले असते. ते दाबू शकले नाहीत कधी आंदोलन, तर तुम्ही काय दाबणार? किती जणांना माराल? पावसाळ्यात ठाणे महापालिका हद्दीत तब्बल 14 ठिकाणी हमखास पाणी तुंबणार आहे. पालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे. सर्वाधिक फटका नौपाडा प्रभाग समिती हद्दीतील परिसराला बसणार असल्याची भीती व्यक्त होतीये. दरवर्षी या भागामध्ये पाणी तुंबत असताना ठोस उपाययोजना केल्या जात नसल्यानं ठाणेकरांनी संताप व्यक्त केलाय. दरवर्षी पावसाळ्यात ठाणे पालिका क्षेत्रात विविध सखल भागात पाणी साचतं, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी मान्सूनच्या काळात प्रशासनानं शहरातील विविध जागांची एक यादी प्रसिद्ध केली होती. त्यावेळेला पहिल्या पावसातच विविध ठिकाणी पाणी साचलं होतं. या ठिकाणी पाणी कसं साचलं याचा अभ्यास ठाणे महापालिकेनं केला. त्यावर उतारा म्हणून पावसाळ्यात या भागात पाण्याचे पंप बसवण्यात आले होते. तर यंदा करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 14 ठिकाणात पाणी साचणार असल्याचं पत्रक जाहीर करण्यात आलं. बेकायदा बांधकामं वाढल्यामुळे पाणी साचण्याचा धोका आहे. शहरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सखल भाग निर्माण झालेत. नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह बदलले, तर काही ठिकाणी बेकायदा पद्धतीनं नाले बुजवण्यात आलेत. इमारती तसंच गगनचुंबी टॉवर्स असलेल्या घोडबंदरवर आग विझवण्यासाठी फक्त एकच बंब असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून आनंदनगर ओवळा इथे 4 वर्षापूर्वी उभारलेली अग्निशमन केंद्राची सुसज्ज इमारत चक्क रिकामी आहे. या अग्निशमन केंद्रात केवळ 4 कर्मचारीच तैनात करण्यात आले असून एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल घोडबंदरवासियांनी उपस्थित केलाय. दरम्यान गावदेवी भाजी मार्केटच्या दुर्घटनेनंतरही प्रशासन थंडच असल्यानं संताप व्यक्त होतोय. नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदरवासियांची अग्निसुरक्षा वाऱ्यावर आहे. या वाढत्या नागरिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर ओळवा अग्निशमन केंद्राचं 23 फेब्रुवारी 2022 मध्ये उद्घाटन करण्यात आलं. या इमारतीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आलेत. अग्निशमन दलाची 4 वाहनं उभी करण्यासाठी सुसज्ज जागा तयार करण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी अग्निशमन दलानं जुजबी यंत्रणा उभारली असल्याचा आरोप नगरसेवक मनोहर डुमरे यांनी केलाय. या ठिकाणी केवळ एक क्विक रिस्पॉन्स व्हेकल ठेवून अवघ्या 3 फायरमन आणि एका ड्रायव्हरची नियुक्ती करण्यात आली आहे. उंच इमारतीत आग विझवण्याच्या क्षमतेची चाचणी न करताच अग्निशमन दलानं एनओसी दिल्याचा आरोप नगरसेवक डुमरे यांनी केलाय. तर अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आनंदनगर केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात आलेलं नाही. गेल्या 8 महिन्यांपासून अग्निशमन दलात भरतीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचं मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश जळके यांनी सांगितलं.